नमस्कार, मी अमित पवार. मित्रांनो, सध्या अमेरिका आणि इराणच्या युद्धानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. क्षेपणास्त्र डागले होते, आकाशात विमानं हिरट्या घालतात. पण खरं युद्ध हे जमिनीवर नाही तर समुद्राखाली हजारो फूट खोल खेळलं जात आहे. तुम्हाला माहित आहे का, तुमच्या फोनमधलं 95% इंटरनेट हे उपग्रहातून नाही तर समुद्राखाली असलेल्या बारीक काचेच्या तारांमधून येतं. आणि याच तारा इराणच्या निशाण्यावर आहेत. जर या तारा कापल्या गेल्या तर तुमचं UPI, गुगल मॅप्स इतकंच नाही तर व्हॉट्सअप एका मिनिटात ठप्प होऊ शकतं. कसं? चला जाणून घेऊया. कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही उठलात, मोबाईल हातात घेतला आणि स्क्रीनवर फक्त 2च शब्द दिसत आहेत. नो सर्व्हिस. ना कॉल लागणार, ना व्हॉट्सअप चालणार, ना इंटरनेट, ना UPI. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हे फक्त तुमच्यासोबतच नाही तर संपूर्ण भारतात घडतंय. तुम्ही भाजीवाल्याला पेमेंट करायला जाताय पण स्कॅनर उत्तर देत नाहीये. गाडीत पेट्रोल भरलंय पण खिशात रोख पैसे नाहीत. आणि डिजिटल वॉलेट रिकामी पडलंय. घाबरून बँकेत धाव घेताय तर तिथेही सिस्टीम क्रॅश झाली आहे. कारण ज्या परदेशी सर्व्हरवर आपल्या बँकांचा डेटा सुरक्षित आहे तिथला संपर्कच कायमचा तुटलाय. एका रात्रीत शेअर बाजार पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळलाय. लक्षात घ्या, हा साधा नेटवर्क प्रॉब्लेम नाही, हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला डिजिटल सर्जिकल स्ट्राईक असेल. तुम्हाला काय वाटतं, इंटरनेट म्हणजे सॅटेलाईट? जर तुमचं उत्तर हो असेल तर जरा थांबा. जगातील तब्बल 95% डेटा हा अवकाशातून नाही तर तुमच्या आमच्या पायाखालून हजारो फूट खोल समुद्राच्या तळातून प्रवास करतो. विशाल महासागरांच्या तळाशी पसरलेलं आहे सबमरीन फायबर ऑप्टिक केबल्सचं एक महाजाल. केसापेक्षाही बारीक असलेल्या काचेच्या तंतूंमधून तुमचा आणि माझा डेटा लेझर प्रकाशाच्या रूपात विजेच्या वेगाने धावतोय. किनारपट्टीवर या केबल्स जमिनीच्या खाली गाडल्या जातात, पण खोल समुद्रात या केबल्स उघड्यावर थेट समुद्राच्या तळावर पडलेल्या असतात. आता सर्वात चिंताजनक गोष्ट आहे का, भारत आपला बहुसंख्य इंटरनेट डेटा याच केबल्सच्या माध्यमातून युरोप आणि अमेरिकेला जोडतो. जर चुकून किंवा जाणीवपूर्वक शत्रू राष्ट्राने समुद्राखालची एखादी केबल कापली तर काय होईल? बँकिंग व्यवहार ठप्प होतील आणि सामान्य माणसाचं डिजिटल पॉकेट रिकामी होईल. शेअर मार्केट तो तर पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळेल. जेव्हा डेटाच मिळणार नाही तेव्हा खरेदी विक्री कोणाची आणि कशी होणार? चला तर मग या समुद्राखालच्या केबल्सबद्दल थोडंसं जाणून घेऊया. SEAMEWE4, IMEWE, फाल्कन आणि EIG या 4 महत्त्वाच्या केबल्स भारताला युरोप आणि जगाशी जोडतात. यातली पहिली केबल आहे SEAMEWE4 म्हणजेच साऊथ ईस्ट एशिया, मिडल ईस्ट, वेस्टर्न युरोप 4. ही 18,800 किलोमीटर लांब केबल असून ती सिंगापूरपासून फ्रान्सपर्यंत पसरलेली आहे. भारतात याचे लँडिंग स्टेशन मुंबई येथे आहे. IMEWE म्हणजेच इंडिया, मिडल ईस्ट, वेस्टर्न युरोप ही 12,091 किलोमीटर लांबीची केबल सिस्टीम असून ती मुंबईला थेट फ्रान्समधील मार्सेल या शहराशी जोडते. तर तिसरी केबल आहे फाल्कन. ही केबल सिस्टीम प्रामुख्याने आखाती देशांना भारताशी जोडते. भारतात याचे लँडिंग स्टेशन मुंबई येथे आहे. फाल्कन केबल प्रणाली मूळतः फ्लॅग टेलिकॉम या कंपनीने विकसित केली होती. ही केबल साधारणपणे 10,300 किलोमीटर लांब असून ती अरबी समुद्र आणि पर्शियन गल्फमध्ये पसरलेली आहे. आता चौथी केबल कोणती आहे ते पाहूया. EIG युरोप इंडिया गेटवे ही 15,000 किलोमीटर लांबीची केबल असून ती भारताला आफ्रिका आणि युरोप या 2 खंडांशी जोडते. भारतात याचे लँडिंग स्टेशन मुंबई येथे आहे. ही केबल टाटा कम्युनिकेशन्स आणि भारती एअरटेलसारख्या कंपन्यांच्या सहकार्याने चालवली जाते. या सगळ्या केबल्स अरब सागर आणि इराणच्या किनारपट्टीपासून अवघ्या काही मैलांवरून जातात. भारतातून युरोप आणि अमेरिकेला जोडणाऱ्या मुख्य केबल्स होर्मुझची सामुद्रधुनी, स्ट्रेट ऑफ होर्मुझ आणि लाल समुद्रातून म्हणजेच रेड सीमधून जातात. नेमकं याच ठिकाणी सध्या युद्ध पेटलं आहे. इराणने इशाराही दिला आहे की ते या डिजिटल हायवेजला टार्गेट करू शकतात. इराणकडे अशा मिनी पाणबुड्या आहेत ज्यांना या केबल शोधून त्या कापण्यासाठी फक्त काही तास लागतील. एकदा काही केबल कापली की ती दुरुस्त करणं सोपं नसतं आणि युद्धामुळे दुरुस्त करणारी जहाजं तिथे पोहोचू शकत नाहीत. जसं सध्या मेटा आणि गुगलच्या प्रोजेक्ट्सबाबत घडलं आहे. अल्काटेल सबमरीन नेटवर्क्स ASN कडील एल द बा हे जगातील सर्वात प्रगत केबल टाकणाऱ्या जहाजांपैकी
केबल लिंक वेसल्सपैकी एक आहे. आता तुम्ही म्हणाल, यावर मग उपाय काय आहे? जेव्हा जमिनीखालच्या केबल्स धोक्यात येतात तेव्हा आपल्याला आठवण येते ती इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकची. सॅटेलाइट इंटरनेट हा एक पर्याय आहे, पण तो अजूनही सर्वसामान्यांसाठी खूप महाग आहे. इराणमध्ये सध्या लोक याच पर्यायाचा विचार करत आहेत, पण पूर्ण जगाचा डेटा सॅटेलाइटवरून नेणं सध्या तरी अशक्य आहे. पण मग या अंधारातून बाहेर पडायचा मार्ग काय आहे? भविष्यातील हा डिजिटल ब्लॅकआउट टाळण्यासाठी जगभरात सध्या अनेक पर्यायी प्रकल्प उभे राहत आहेत. त्यापैकीच एक आहे प्रोजेक्ट वॉटरवर्थ. मेटासारखी दिग्गज टेक कंपनी आणि भारताची सिफी टेक्नॉलॉजीज एकत्र येऊन समुद्र तळाशी एक नवा इतिहास लिहित आहेत. या केबलची लांबी तब्बल 50,000 किलोमीटर इतकी आहे, जी पृथ्वीच्या परिघापेक्षाही जास्त लांब आहे. ही जगातील सर्वात लांब अंडरसी केबल ठरेल. ही केबल भारताला अमेरिका, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या खंडांशी जोडणार आहे. भारतात याचे मुख्य लँडिंग पॉईंट्स असतील मुंबई आणि विशाखापट्टणमचा ऋषिकोंडा बीच. शत्रूचा किंवा निसर्गाचा धोका टाळण्यासाठी ही केबल समुद्रात तब्बल 7,000 मीटर खोलीवर नेली जाईल. इतक्या खोलीवर जिथे जहाजांचे नांगर पोहोचूच शकणार नाहीत. विशेष म्हणजे या केबलचा मार्ग डब्ल्यू आकाराचा असेल, जो भविष्यातील सर्व धोकादायक अडथळ्यांना हुलकावणी देऊन सुरक्षित वाट काढेल. पण एक ट्विस्ट आहे. हे तंत्रज्ञान आणि हे डिजिटल सुरक्षा कवच पूर्ण व्हायला आपल्याला 2030पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आज आपण एका अशा वळणावर आहोत जिथे युद्ध फक्त जमिनीवर नाही तर डेटाच्या प्रवाहात लढलं जात आहे. एक गोष्ट मात्र नक्की, तुमचं, माझं आणि आपल्या देशाचं भविष्य आता पूर्णपणे डिजिटल बनलं आहे आणि ते वाचवणं हीच आता सर्वात मोठी गरज आहे. जर ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर अशाच फ्युचरिस्टिक विषयांसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.